नागपूरमध्ये काही भागात अजूनही घरगुती गॅससाठी एजन्सीबाहेर लोकांच्या रांगा। एक सिलेंडर असलेल्या ग्राहकांना मनस्ताप। मागणीच्या तुलनेत गॅस एजन्सीला कंपनीकडून पुरवठा होत नाही, त्यामुळे लोकांची या ठिकाणी गर्दी। नागपूरच्या नेरी उमगाव या ठिकाणी खासगी ऊर्जा कंपनी विरोधात ग्रामस्थ आक्रमक। खासगी ऊर्जा कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होत असल्याचा आरोप। नाशिकच्या मालेगाव शहरातील सरदार चौक परिसरामध्ये हजारो लिटर पाणी वाया। पाणी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची नासाडी। पाणी वाया गेलं, त्यामुळे पाण्याचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता। वाशिम जळुका या ठिकाणी शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटाचं सावट। मूग पिकाला वेळेवरती आणि पुरेसं पाणी न मिळाल्यानं उत्पादन घटण्याची भीती। काटेपूर्णा धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शेतकरी अडचणीत। ठोस उपाययोजना करण्याची मागणी। गोंदियामध्ये जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये केवळ 31% इतकाच पाणीसाठा। गोंदिया जिल्ह्यामध्ये जलसंकट अधिक गडद। बहुतांश प्रकल्पांमध्ये 40%च्या आत इतका पाणीसाठा शिल्लक। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भात आणि मक्यासाठी अल्पमुदतीचं कर्ज मिळणार। भातासाठी 30,000 तर मक्यासाठी 20,000चं कर्ज मिळेल। आंबा केळी उत्पादकांना देखील मोठा दिलासा। भिवंडीमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप। कुटुंबियांचा रुग्णालयामध्ये गोंधळ। डॉक्टरवर आरोप। डॉक्टरांना चौकशीसाठी आता पोलीस ठाण्यामध्ये नेलं। परभणीच्या पूर्णा ताडकळस या महामार्गावरती अज्ञातांकडून शिक्षकाची फसवणूक। पोलीस असल्याचं सांगत आता शिक्षकाच्या 1,40,000च्या अंगठ्याही पळवल्या असल्याची माहिती। जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला। वाघूर ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या वाहिनीची देखभाल दुरुस्तीची कामं। अभियांत्रिकी कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत। राज्यातील 10वी आणि 12वीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता। बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पेपर चेकिंगचं काम ठप्प। शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षांपासून 4 ते 6 वर्षांवर नेली, त्यामुळे कर्मचारी संतप्त। भिवंडीमध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप। कुटुंबियांचा रुग्णालयामध्ये गोंधळ। डॉक्टरवर आरोप। डॉक्टरांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं। लातूरच्या गोद्रे या ठिकाणी उष्माघातानं 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। उष्माघातानं मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातली दुसरी घटना। औराच्या आजारी इथे देखील उष्माघाताने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू। परभणीच्या पूर्णा ताडकळस महामार्गावरती अज्ञातांकडून शिक्षकाची फसवणूक। पोलीस असल्याचं सांगत शिक्षकाच्या 1,40,000च्या अंगठ्या पळवल्या। जळगाव शहराचा पाणीपुरवठा आता एक दिवस पुढे ढकलण्यात आला। वाघूर ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्राच्या वाहिनीची देखभाल दुरुस्तीची कामं। अभियांत्रिकी कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत। नंदुरबारमध्ये हॉटेल व्यवस्थापकाच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। जुन्या वादातून हॉटेल व्यवस्थापकाला मारहाणीत हॉटेल मालकाचा मृत्यू झाला। 5 आरोपींची उपनगर पोलिसांनी धिंड काढत माज उतरवला। वर्ध्यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली। पोलिसांकडून दारू वाहनासह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार। राजकीय पक्षांचे पदाधिकारीच हे रॅकेट चालवत असल्याचं समोर। ट्रकसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त। बोईसर पोलिसांची कारवाई। 4 आरोपींना अटक तर इतर 4 आरोपींचा शोध सुरू।